आणि त्याच वेळेला यावर्षी सुद्धा आपल्याला रवींद्रजी घरात रविचा पाडा यांच्या माध्यमातून सातत्याने या संघाला पुरस्कर्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून स्वागत आभार व्यक्त करूया. आले असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. यावं व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. पॅसलावरती सुरुवात अगदी आपण पाहिलं तर पहिल्या जरूर पहिला सामना जिंकलेला 40 प्लसचा बामाळी संघाने, दुसरा 40 प्लसचा सामना जिंकलेला आहे तो मात्र तुर्बे संघाने. लाजवाब लढती पाहायला मिळतात. 40 प्लस विथ रेग्युलरचा हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो डे नाईट्स फॉर्मॅट मध्ये. 12 संघ जरूर आहेत, मात्र स्पर्धेला सुरुवात दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं 3-3:30 वाजता होती आहे आणि त्याचमुळे लवकरात लवकर स्पर्धा सुद्धा आपल्याला आटोपशीर घेण्यासाठी वेळ मिळतोय आणि संघांना सुद्धा लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ मिळतोय. आणि या सकाळच्या सत्रामध्ये भरपूर संघ अगदी जॉबसाठी जात असतात. प्रत्येक खेळाडूला तोही वेळ मिळत असतो आणि या संकल्पनेचं खऱ्या अर्थाने आपल्याला कौतुक करणं सुद्धा अपेक्षित आहे, कारण ही संकल्पना खूप चांगली आहे. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषकामध्ये सन्माननीय योगेंद्र पाटील आणि हनुमानजी पाटील यांची त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, त्यामध्ये आपल्याला रोहित पाटील आणि हर्षंक पाटील पाहायला मिळत आहेत. तर यानंतर सामना असणार आहे 40 प्लसचा तुर्बे आणि बामाली अशी पुढची लढत असणार आहे. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. दोन्ही संघनायक. पहिला बॉल डिलिव्हर केला गेलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पहिलाच बॉल या ठिकाणी अभांतरचा या ठिकाणी घोषित केलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पंच पाहायला मिळतात. गुरुदास भोईर मॅन फॉर नारिवली, त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने मनोज पवार सर उत्तर शिव आणि रतन मानेरकर पालेगाव यांची भूमिका त्रिमूर्ती भूमिका राहिलेली आहे. काय पारितोषिक पहा. हॅट्रिक साठी 3000 आणि लगातार 3 डॉट साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. पुरस्कर्ते रवींद्रजी घर त्यांच्याकडून आलेला आहे आणि मोठी अपील. पंचांचं बोट आकाशामध्ये. पहिली विकेट मिळवली गेली आहे आणि मोठी सफलता गोल्डन डकचा शिकार ठरलाय. इथे फलंदाज रोहित पाटील. रवींद्रजी गरज साहेब यांच्या वतीने सुद्धा कॉमेंट्री बॉक्स साठी 500 रुपयाचं हे पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. इथे विकेट संपन्न झाली मोठी, कारण रोहित इन फॉर्म खेळाडू आहे आणि त्याची विकेट संपन्न करत इथे मात्र आपण पाहतोय सानिका 11 रामचंद्र मडी प्रतिष्ठान संघाने जी काही सुरुवात केली अजय भंडारीने खऱ्या अर्थाने अगदीच या ठिकाणी मोठी सुरुवात होत असताना पाहायला मिळते. मोठी विकेट ज्या वेळेला मिळतो ना त्यावेळेला मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये आणि तेच कार्य करत असताना इथे मात्र अजयने ही सफलता मिळवली. नवीन फलंदाज चालले मैदानामध्ये सूरज मडबी आहे. आता मात्र वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आली मैदानामध्ये नागाव संघावरती, कारण मोठी विकेट मोठी सफलता मिळवली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्ले मध्ये तुमचे 2 चेंडू आतापर्यंत 2 चेंडू समाप्त होत असताना पहिला वाईटचा आला, चेंडू 1 धाव तर जोडले गेले आणि 2 चेंडूवरती आतापर्यंत विकेट सफलता मिळवली आहे. पुढचा बॉल या वेळेला लगातारची ही दुसरी विकेट संपन्न केली आहे. काय सुरुवात या ठिकाणी केली आहे. क्लीन बॉल झाला फलंदाज सूरज मडवी. बॅक टू द डग आउट. लगातार 2 विकेट्स आणि 3 विकेट साठी पहा या ठिकाणी 3000 रुपयाचं पारितोषिक. स्वर्गीय आपण पाहतोय रामचंद्र प्रतिष्ठान आणि त्याच वेळेला सानिका 11 रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे टीम साठी पारितोषिक आलेलं आहे 3000 रुपयाचं आणि 2 विकेट संपन्न केलेले आहेत. एखादं पारितोषिक ज्या वेळेला लावलं जातं आणि त्यावेळेला अशी कामगिरी घडत असते, एक वेगळं प्रोत्साहन या ठिकाणी मिळत असतं प्रत्येक संघाला आणि खेळाडूला, आणि तीच कामगिरी साधली अजय भंडारीने. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सिद्धू भोईर चाललेला आहे.
पहिला फलंदाज बाद झाला रोहित पाटील, दुसरा फलंदाज बाद झाला सूरज मडवी. आता चाललेला भोईर म्हणजे पाटील भोईर आणि आता मात्र मडवी बाद झाले. भोईर चालेत मैदानामध्ये. डावखुरी आताचा फलंदाज हार्दिक रोखेल खा खूप मोठी या ठिकाणी बिकट अवस्था करून ठेवली आहे 12-13 नागाव संघाची. पुढील बॉल ऑन हॅट्रिक. गोलंदाज अजय भंडारीचा हा बॉल अलॉंग द कार्पेट केला सरळ बॅटने. बॉल चाला सीमारेच्या बाहेर प्रत्युत्तर दिलंय. आलाय चौकार. एक धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय 5 धावांवरती. करण पाटील बाबू स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 5 धावा लागल्या धावफलकावरती. एक बिग पॉइंट मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जी सुरुवात झाली खऱ्या अर्थाने उसादने टीमची, त्यामुळे एक वेगळं प्रेशर नागाव टीम वरती असताना थोडंसं प्रेशर रिलीज करण्याची कामगिरी साधली आहे सिद्धूने. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, यावेळी सरळ बॅटने. इथे झाली चुकी क्षेत्ररक्षकाची. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन चांगलं आलंय आणि त्यावरती मिळाली सिंगल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकी आली आहे आणि बॅकअपही चांगला मिळाला. एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावा झाले 6 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण एन्जॉय करत आहात मॅच स्वर्गीय प्रभाकर आसुपाटी स्मृती चषक 2026च्या पर्वामध्ये. खऱ्या अर्थाने जयहनुमान मित्रमंडळ व जयहनुमान क्रिकेट संघ सिद्धी करोड यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला डे नाईटची स्पर्धा अनुभवायला पाहायला मिळते. योगेंद्रजी पाटील त्याचबरोबर हनुमानजी पाटील यांचं खूप मोठं विशेष सहकार्य या स्पर्धेला असतं आणि त्याच वेळेला आज आपण दुसरी रात्रही अनुभवायला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे अनिकेत होते. त्याच वेळेला या ठिकाणी क्षेत्ररक्षक धनंजय या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी तीच बॉडी लँग्वेज आहे दोन्ही खेळाडूंची आणि त्याच वेळी त्याशी समजू शकलं नाही. धनंजय होते तिथे चेंडू अडवला गेलाय आणि त्याचबरोबर सिंगल आली धावफलकावरती आणि धावा झालेल्या त्या मात्र या सिंगलने 7 धावा. त्याला टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असणार आहे प्रत्येक संघाला, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही 3 ओव्हरमध्ये थोडासा ड्रीम ब्रेक घेऊ शकता. प्रत्येक ओव्हरमध्ये जर ड्रीम ब्रेक आणि या ठिकाणी जर आपण मीटिंग घेतली तर उशीर लागू शकतो आणि त्याचमुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आम्ही करतोय उसरनेट संघ आपण सातत्याने एकत्रित येऊच नका, कारण या फॉर्मॅटचा उद्देश तोच आहे की लवकरात लवकर सामने समाप्त व्हावेत. प्रत्येकाला आपापल्या कामासाठी योग्य वेळ मिळावा यासाठी मात्र या ठिकाणी डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक स्पर्धा आपल्याला आजकाल पाहायला मिळते. बऱ्याच स्पर्धकांनी आणि बऱ्याच आयोजकांनी इथून मात्र यावर्षी सुद्धा एक वेगळी संकल्पना आखली आहे की प्रत्येक स्पर्धा डे नाईटची का व्हायला पाहिजे, कारण सायंकाळच्या सत्रामध्ये मॅच सुरू होत असताना लवकरात लवकर मॅच संपन्न होतात आणि आपापल्या कामासाठी सर्वांना मात्र जाण्यासाठी वेळ मिळत असतो. पुढील मॅच साठी पहा आम्ही विनंती करतो. पोर्टिपल्सची मॅच असणार आहे. बामाले विपक्ष तुर्वे या 2 पोर्टिपल्स संघामध्ये मॅच खेळली जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आम्ही करतोय त्याला स्पीडअप करा, जास्त बेल घेऊ नका प्लीज. उसाटणे संघ तुमचे प्रयत्न चांगले आहेत. आपल्या संघाला प्रत्येकाला विजय आवश्यक असतो, त्यासाठी हे संघ एकत्रित येत असतात, प्लॅनिंग करत असतात. मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा 3 षटकांमध्ये आपल्याला दिला जाणार आहे. प्रत्येक षटकामागे आपण एकत्रित येऊ नका ही विनंती असणार आहे. अमर हिलाल गोलंदाजी मारवरती करवळ एंडकडून. पुढचा बॉल खोदून काढलाय बॉल अक्षरशः. यावरती मात्र सिंगल आली, दुसरीचा कॉल दिलाय. सिद्धू वेगाने आलाय नॉन स्ट्राईक केला आणि 2 धाबा इथे. तिसरीचाही कॉल होतोय की काय, 2 धाबा आल्या. स्ट्रोक खेळला होता फलंदाज हर्षांक पाटीलने. अगदी टेनिस विश्वामध्ये पहिल्यांदाच नाव ऐकतोय हर्षांक पाटील. एखाद्या फलंदाजाचं असं नाव असतं आणि तो वेगळं कार्य करत असतो सातत्याने, आणि तेच कार्य आता करावं लागणार आहे. 12-13 नागाव संघाला 2 धाबा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9व्या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये लागलेले धक्के त्यातून सावरत असताना एक सावकार जरूर ठोकला सिद्धू भोईरने आणि त्यानंतर हर्षांक पाटीलची साथ कशा प्रकारे लाभते ते येणाऱ्या कालामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल अमरचा आहे. इथून मात्र बॅटची काढा लागली आणि कॅच पकडली इथे. अनिल डोपरी सर आहेत पहा. एज किती आहे हे महत्वाचं नाही, तुमचा एफर्ट काय आहे, प्रयत्न काय आहेत मैदानावरती हे दाखवून देत असताना हा काय कॅच पकडलाय. फलंदाज झाला बाद.
सानिका इलेव्हन रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे टीमचे खऱ्या अर्थाने एक मोठे लेजेंड खेळाडू आज आपण पाहतोय. अनिल लोपरी सरांसाठी रवींद्र घरत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅशसाठी पारितोषिक आलेलं आहे. पहा, प्रोत्साहन आणि मोटिवेट केलं जातं आपल्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला आणि ते पारितोषिक या ठिकाणी जरूर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे बंटी पाटील. पाटील बंधू मैदानावरती येत आहेत. एका मागोमाग एक धक्के सुद्धा लागतायत. आवश्यकता होती एक चांगली पार्टनरशिपची, तिथून मात्र या ठिकाणी फलंदाज लगातार बाद होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अमर हिलाल, नागपुराचा गोलंदाज त्यावरती चढवलेला हल्ला, बॉल सीमा रेषा बाहेर जाणार की सीमा रेषा लगत. इथून मात्र फिल्डर कॅच पकडतोय आणि इथे मात्र चौथ्या क्रमांकाचा गडी बाद होत असताना चौथा विकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. डीजे सोहन पाटील मैदानामध्ये आलेला आहे. एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण पाहतो मैदानामध्ये. अजूनपर्यंत एक मोहरा जपून ठेवलाय राकेश पाटील, अजून येणं बाकी आहे. भरपूर काही गोष्टी मैदानावरती पाहायला मिळतात, कारण नागा उसटणे टीम एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळत असतात. त्यांच्या स्ट्रॅटेजी माहीत आहेत एकमेकांना आणि त्याचमुळे राकेश पाटीलला अगदी राखून ठेवलेला आहे अजूनही मैदानाच्या बाहेर. त्याच वेळेला सोहन आल्या मैदानामध्ये अगदी 4 विकेट पडत असताना धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अजून पोहोचू शकले नाही. 9 धावसंख्येचा आकडा पार करू शकले आतापर्यंत आणि विकेट लगातार 2 पडलेले आतापर्यंत या षटकामध्ये. ऑन हॅट्रिक पुन्हा एकदा गोलंदाज अमर हिलाल, स्विंग अँड मिस. अगदी चेंडूच्या मेरिटनुसार खेळ करणं अपेक्षित आहे. जिथे मात्र धावांचा वेग थांबलाय, धावगती थांबली आहे आणि त्यामध्ये मात्र विशेष कार्य अमर हिलालचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये अगदी एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीला सुरुवात करत असताना सिंगल आली, त्यानंतर मात्र 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या आणि लगातारच्या 2 विकेट सुद्धा संपन्न केलेल्या आहेत अमर हिलाल. पुढचा बॉल उलटास होता, त्यावरती मात्र बॅट थोडी पिरले करत, तर बॉलिंगचा वेग किती पहा, वेगाने स्वार होत असताना इथून मात्र अमर हिलाची गोलंदाजी आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने अगदी फलंदाजांना रोखून धरलंय आणि त्यावरती धावा येणं कुठेतरी बंद झालेली की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह नागाव टीम समोर तयार झालेला आहे. धावा झाले 9, 4 गडी बाद आणि अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंतचा हा शेवटचा बॉल असणार आहे. अमर हिलाल सिद्धी करोडे यांकडून गोलंदाजी करत असताना धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल त्यावरती सुद्धा या ठिकाणी लॉप काढण्याचा प्रयत्न तपासलाय, चेंडू डॉट आलाय आणि या षटकाचा आपण विचार केला तर धावा आल्या फक्त आणि फक्त 2 आणि 2 गडी बाद केले. काय या ठिकाणी गोलंदाजी केली आहे अमर हिलालने दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती या 2 धावा आल्या असताना असं वाटलं होतं की प्रत्येक चेंडूवरती आता धाव येणं अपेक्षित आहे, कारण ज्या ज्या वेळेला सिंगल डबल येते ना त्या वेळेला गोलंदाजावरती थोडासा प्रेशर येत असतो, प्रभाव येत असतो. मग तसं काही घडलं नाही. शुद्धीने सुद्धा वेगळी स्ट्रॅटेजी आखली, तो नॉस्टा गेनला राहिला सर्व चेंडू आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एका मागोमाग दखलीच असताना 2 गडी बाद झाले षटकामध्ये, एकूण 4 गडी बाद, 9 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालेला आहे. दोन्ही पॉवर प्लेचे षटक समाप्त होत असताना पाहिले 3 षटकामध्ये आता किती धावा जोडल्या जातील या मैदानामध्ये. एकूणच परिस्थिती आणि मैदान पाहिलं, आउटफील्ड चांगली आहे, मैदानाची खेळपट्टी चांगली आहे, त्यावरती धावा करणं अपेक्षित आहे. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी तेवढी धारदार होताना पाहायला मिळते. गोलंदाजीला उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळतोय, यंग टॅलेंट गोलंदाज, मात्र अतिशय चांगली भेदकता त्याची आपण पाहिली इतर स्पर्धांमध्ये. मात्र यावेळी पाहूया आता त्याच्यावरती हल्ला चढवला जाईल का, मोठी अपेक्षा सिद्ध करून केली जाते. कारण 3 षटकांमध्ये जर या ठिकाणी पार्टनरशिप चांगली बिल्टअप झाली तर किमान 50चा आकडा गाठू शकतो संघ. मात्र परिस्थिती थोडीशी विपरीत आहे संघासाठी. पुढचा बॉल त्यावरती लगायला टोला, सिद्धूच्याकडून अपेक्षा केली जाते त्याची पूर्तता, माइटी हिट, गेंडू गेला सीमारेषा बाहेर, षटकार.
त्याच दरम्यान सन्माननीय इथं जे मडवी साहेब आलेले आहेत त्यांना ही विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी इथे मैदानामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. तर सन्माननीय हितेंद्र मडवी साहेबांना विनंती आहे, आपलं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. तर याच दरम्यान लेजंड खेळाडू सिद्धिकरोळे संघाचे गणेश पाटील आलेले आहेत आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. गणेश पाटील यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. कमबॅक केलं उज्ज्वलने. पहा, सिद्धूने षटकार लगावला, त्यानंतर एक चेंडू चांगला फेकायचा होता, ते कार्य करत असताना अगदी यॉर्कर लेनचा चेंडू फेकला, त्यावरती मात्र कुठल्या प्रकारचा या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करता आला नाही. धाव इथे मात्र येत नाही. धावा झाले आतापर्यंत 15 धावा. करण पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये मुख्य भूमिका, खूप चांगली भूमिका त्याची आपण पाहिली आहे. आता मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, कॅच उडाली आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. जेल जमिनीवर दान होत असताना 2 धावा आणि फलंदाज बचावलाय, हे महत्वाचं आहे 12-13 नागाव संघासाठी. कारण इथून जर विकेट पडली असती ना तर मात्र या ठिकाणी अजूनही बिकट अवस्था झाली असती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावांचा वेग कमी होता, आता मात्र धावांचा वेग वाढवण्याची कामगिरी सिद्धी भुईरच्या माध्यमातून केली जाते आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर सानिका इलेव्हन स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे टीमच्या गोलंदाज युजल कडून या ठिकाणी टीमसाठी अपेक्षा असणार आहेत. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट आलाय, सिंगल आली आहे आणि धाबा या षटकामध्ये आतापर्यंत 7 आलेले आहेत. झाले धाबा. पुढचा बॉल, आता सुद्धा चांगला फटका, कव्हर क्षेत्रामध्ये इनसाइड आउटचा फटका आहे. चेंडूच्या खाली होते क्षेत्ररक्षक, चेंडू सुटलाय. त्याच दरम्यान मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा झाल्या, संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकले. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक मोमेंटम देण्याची आवश्यकता होती टीमला आणि तो मोमेंटम या ठिकाणी देत असताना आपल्याला शुद्ध भोईर पाहायला मिळतोय. कारण पिचवरती थांबणं आणि धावा करणं ही दुहेरी भूमिका त्याची आता आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर पार्टनरशिप खूप महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप आतापर्यंत या षटकामध्ये तर आलेली आहे. कारण मागच्या 2 षटकांचा आपण विचार केला तर 2-2 विकेट पडल्या होत्या. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, विकेट पडली नाही, हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं असताना सिद्धूच्या बॅट मधून आला लिलया मायटी हिट, मायटी नाही तर लांब लचका षटकार पाहायला मिळालाय. सिद्धू भोईर ऑन फायर, येतो षटकार. सात बॉल मध्ये 21 धावा सिद्धूच्या आणि टोटल स्कोर आपल्याला पाहिला ना टीमचा नागाव संघाचा तर 25 झालेला आहे. त्यामध्ये 21 धावा सिद्धूच्या बॅट मधून आलाय. पण रिस्पॉन्सिबल इनिंग काय असते ना ती इथे पाहायला मिळालंय सिद्धू भोईरच्या बॅट मधून. राकेश पाटील अजूनही बाकी असताना मात्र अगदी खेळ सांभाळलाय खरं तर या ठिकाणी मैदानावरती. उज्ज्वलवरती हल्ला चढवला जातोय. 2 षटकामध्ये 9 होत्या, त्यामध्ये या ठिकाणी या धावा ऍड होताना पाहायला मिळतात. 5वा चेंडू स्लोअर गतीचा, त्यावरती क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती जेल पकडला गेलाय. आणखीन एक विकेट, 5वा गडी बाद झालाय. ज्याच्यावरती खूप मोठी अपेक्षा केली होती तो फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. सिद्धू भोईर चाललाय डगआउट मध्ये. स्कोर कार्डवरती धावा लागलेल्या आहेत. 12-13 नागाव टीमची 25 धावसंख्येवरती 5वी विकेट इथे संपन्न झाली. शेवटच्या बॉलवरती उज्ज्वलला सफलता जरूर मिळाली आहे, मात्र या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 16 धावा आणि 1 विकेट संपन्न केले. स्पर्धा एन्जॉय करता आपण वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. आणि डीजेची व्यवस्था आपण संगीत ज्यांच्या माध्यमातून आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय डीजे सागर यांच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करूया. डीजे सागर रोहिंजन. आता मात्र स्ट्रॅटजी दोन्ही संघाकडून आखली गेली आहे, कारण राकेश पाटील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन षटक घेऊन येताना गोलंदाज पाहायला मिळतील. गोलंदाज जितेश मडवी गोलंदाजी मार्गवरती आहे.
मात्र एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय बिकट झाली होती. त्यामध्ये थोडंसं या ठिकाणी कमबॅक करत असताना नागाव टीमला आपण पाहिले, कारण मागच्या षटकामध्ये 16 धाबा आल्या आणि त्यानंतर मात्र धावसंख्या लागली 3 षटकामध्ये 25 धाबा. अजून 2 षटकं बाकी आहे दोन्ही संघांसाठी. आता मात्र या ठिकाणी एक फायटिंग टोटल उभी करण्याची संधी नागाव टीमसाठी आहे, तर दुसऱ्या बाजूने अजूनही धावसंख्या कमीत कमी कशी प्रकारे राखली जाईल त्याचे या ठिकाणी उत्तर देत असताना जितेश गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल, टॅपिंग क्रिकेट बॉल थोडासा टॉस केलाय आणि काय घडलं मैदानावरती, क्रॉसिंग नाहीये पण गोष्ट सांगतात पंच. पंच योग्य डिसिजन देतील, आपण आवाज देऊ नका प्लीज. चला, पंचांचं डिसिजन अखेरचं राहील, कारण बऱ्याच नियमामध्ये बदल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट होणार नाही या चेंडूवरती, कारण विकेट किपरने चेंडू पकडला तिथेच चेंडू संपलेला आहे. अशा प्रकारचा क्रिकेट आपल्याला मागच्या 2 वर्षापासून बंद झालेला आहे आणि त्याचमुळे पंच सुद्धा तेवढे सक्षम आहेत. मनोज पवार सर असतील, गुरुदास भोईर असतील, बऱ्याच स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता त्यांच्या माध्यमातून घेतली जाते, कारण संघ सर्व आपले आहेत. फ्रेंडली आपण क्रिकेट खेळत असतो एकमेकांसमोर. इथून क्रिकेट आपलं संपलेलं नाही, बऱ्याच स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकमेकांसमोर खेळायचे आहेत. एकमेकांच्या स्पर्धांमध्ये एकमेकांच्या समोर आपल्याला यायचं आहे आणि त्याचमुळे हा चेंडू मात्र समाप्त झाला, डॉट चेंडू. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच वेळेला मात्र अगदीच वेगावर सावरत असताना गोलंदाज, जशी उंची आपल्याला पाहायला मिळते ना जितेश मडवीची, त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी आपण सोहन पाटीलने 5वा चेंडू डॉट खेळलाय पहा. 5 चेंडू डॉट खेळत असताना अगदी आपण पाहिलं तर 5 षटकांच्या मॅच मध्ये 5 चेंडू डॉट खेळलेत. किती महत्वाचे आहेत 5 चेंडू हे. आणि त्याच वेळेला तो स्वतःवरती सुद्धा नाराज आहे. आजचा दिवस कदाचित त्याचा खराब असू शकेल, त्याच वेळेला 5 चेंडू डॉट आलेले आहेत. पुढचा बॉल खेळलाय जरूर ऑन साईडला, लॉंगऑफच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रक्षकाला चेंडूवरती. त्याच दरम्यानच्या काळामध्ये सिंगल पूर्ण झाले आहे. राकेश पाटील ऑन स्ट्राईक आलाय. धाव झाली 1, आता धावा झाले त्या मात्र 26 आणि या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 4थ्या षटकामध्ये सुरुवात फार महत्वाची होती. उर्वरित 2 षटकांमध्ये जर राकेश पाटीलची बॅट तलबली तर मात्र धावांचा वेग वाढू शकेल, एक फायटिंग चॅलेंजिंग टोटल उभं राहू शकेल. मात्र त्या परिस्थितीमध्ये आलाय तिथून मात्र तो स्वतःवरती या ठिकाणी दबाव घेईल, त्या दबावाला झुगारून मात्र जी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून येते तशी फटकेबाजी केली जाऊ शकेल का, कारण जितेश मडवी तेवढा ताकदवर गोलंदाज, अगदी वेगाने मात्र जास्त या ठिकाणी बाउन्स तिला बॉलला खूप वरती या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला आणि वाईटचा इशारा येत असताना वन बाउन्सचा सुद्धा इशारा जितेशसाठी आलेला आहे. 27 धावा झाले बॉल इथे मात्र मॅच मध्ये. या षटकामध्ये आपण पाहिलं तर सिंगल आणि या अवांतरची 1 धाबेने 27 धावा लागले धावफलकावरती. वन बाउन्सचा इशारा जरूर केलेला आहे. आणखीन एखादा वाईट जर एखादा बाउन्स पिकला तर मात्र नो बॉल दिला जाऊ शकतो ही शक्यता आहे आणि ते सांगत असताना पंच या ठिकाणी इशारा करतायत. बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतो जितेश, कारण जास्त बॉलला उंची देण्याचा प्रयत्न केला जातो राकेशसाठी. पुढचा बॉल जितेशचा, काय चेंडू फेकलाय, ब्लॉकॉल चेंडू, समजला नाही राकेशला. एवढाच चेंडूच्या या ठिकाणी वेगाने आणि भेदकता पाहिली आपण या चेंडूमध्ये. व्हेरिएशन व्हायला वेग पाहिला आणि अचूकताही पाहिली आणि राकेश सारख्या फलंदाजाला सुद्धा स्तब्ध ठेवलं, जागेवर ठेवलं. अशा प्रकारचा चेंडू फेकी केला होता जितेश मडवीने. चेंडू समाप्त झाला आतापर्यंत 4 धाबा झाले 27. 5 गडी बाद 27 ची धावसंख्या आपण पाहतोय. पुढील बॉल खेळण्याची संधी राकेश पाटील, उडवलाय बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केलाय, अलाउन द कार्पेट, बॉल चाललाय सीमारेषे लगत. तिथून मात्र फिल्डरने चेंडू जरूर अडवलाय, मात्र दुहेरीची या ठिकाणी भूमिका बजावली आहे आणि 2 धाबा येत असताना धावसंख्या लागली आहे ती मात्र 29 धाबा. 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. धावांचा वेग थांबलाय, धाबा मंदावल्यात, जसा काय कर्फ्यू लागला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली नागाव टीमच्या बाजूने. 3ऱ्या षटकामध्ये फक्त 16 धावा आल्या होत्या. लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर वाईटची 1 धाव धरून फक्त 4 धावा आलेल्या आहेत. पाहूया पुढील बॉलवरती एखादा मोठा फटका येतोय का. 29 धावा लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जितेश मडवीचा हा पुढचा बॉल, त्यावरती स्टोक लगावला जरूर. इनसाइड आउटचा फटका आहे. यावेळेस फक्त चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, गॅप शोधला राकेशने आणि संघर्षमय चौकार आलाय राकेश पाटीलच्या बॅटमधून.
अवसंख्या झालेली आहे ती मात्र 33 जावा. चौकाराने मात्र कुठेतरी आयचं वाटलं असेल नागाव टीमला. समोर या ठिकाणी जेवढा दाकड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग लाईन अप, गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये सक्षमाचा संघ सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे संघ. नवीन गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय धनंजय हिलाल. लिजेंड आहे खेळाडू, अनुभव फार मोठा आहे. त्याच्यावरती आता मात्र हल्ला चढवण्याची क्षमता दाखवावी लागेल फलंदाजांना. कारण एका बाजूने आपण पाहतो सोहम अगदी कॉन्फिडंटली फलंदाजी करत नाही, मात्र या वेळेला राकेश आणि त्याच्यामध्ये थोडीशी बातचीत झाली असेल की आता गेलेले चेंडू विसरा, येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला प्रतिहल्ले चढवायचे आहेत, किमान 50चा आकडा आपला गाठायचा आहे. हा कॉन्फिडन्स मात्र या संघामध्ये येणं आवश्यक आहे. पुढचा बॉल, याही बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आज सोहम पाटीलला काय झालंय मैदानामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढील मॅच असणारे 40+ चे दोन संघ तुर्बे 40+ आणि बामाली 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. अगदीच आपण पाहिलं तर 6 बॉल डॉट आलेले आहेत त्याच्या बॅटमधून. अगदी स्वतःवरती स्वतः नाराज आहे. कोणताही खेळाडू अगदी आपण पाहिलं संघासाठीच खेळत असतो, मात्र कदाचित दिवस एखादा स्टार एखाद्या खेळाडूचे चांगले नसतील तर मात्र या ठिकाणी आपण सांगू शकणार नाही. फॉर्म मध्ये येण्यासाठी एखादा आत्मविश्वासाचा फटका त्याला आवश्यक आहे आणि तो फटका इथून मात्र आलाय जरूर. लॉंगले सीमा रेषा बाहेर चालला चेंडू सोहनच्या बॅटमधून. 8व्या बॉलवरती हा चौकार. वरती चेंडू अजून 4 शिल्लक आहेत. सोहनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 8 चेंडू त्याने सामना केलाय जरूर, मात्र चौकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल धनंजय यांचा आहे, तोडती लागलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. येतोय कॉन्फिडेंटली षटकार सोहन पाडीच्या बॅटमधून. स्कोर मूव्ह ऑन 43. 43 धावसंख्या लागली धावपलकावरती. आम्ही म्हटलं होतं एखादा फटक्याची आवश्यकता असते एखाद्या खेळाडूला कॉन्फिडन्स येण्यासाठी. बऱ्याच वेळेला असा चढ उतार येत असतो, अप्स अँड डाऊन्स होत असतात खेळाडूच्या माध्यमातून. मात्र या वेळेला आलेला षटकार, त्या अगोदरचा चौकार, मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावसंख्येवरती. एक फायटिंग टोटल उभी केली आहे मी म्हणे नागाव टीमने, कारण या मैदानावरती 50चा आकडा सुद्धा फायटिंग टोटल ठरू शकेल. आणि एकूण धावसंख्या 43 झाली, अजून 3 चेंडू बाकी आहेत. मैदानामध्ये मात्र धनंजय हिलाल आहेत, अनुभव भरपूर आहे. मात्र या वेळेला ज्या खेळाडूने मात्र कुठेतरी आत्मविश्वास गमावला होता, तो आत्मविश्वास परत येत असताना त्याच्या बॅटमधून येणाऱ्या चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके आलेले आहेत. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 43 धावसंख्या लागली धावपलकावरती. पाहूया पुढील कालामध्ये काय फलंदाजी असेल. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी, चेंडू चांगला फेकला, बातचीत झाली आणि तिथं मात्र हा चेंडू फेकला चांगला. कारण ज्या वेळेला मात्र अनिल डोपरी सर आलेले आहेत त्या वेळेला मात्र गोलंदाजाने चांगले चेंडू फेकलेला आहेत. हा कम्युनिकेशन एका बाजूने आपण गोलंदाजचा पाहतोय आणि त्याच वेळेला हा चांगला चेंडू सफर करत असताना आतापर्यंत 4 चेंडू मध्ये धाबा झालेले आहेत, त्या मात्र 10 धाबा. 43 धावसंख्या लागली आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 2 चेंडू इथे मात्र उसाली टीमचे असतील की नागाव टीमचे असतील. येणाऱ्या 2 चेंडूवरती खेळ कशा प्रकारचा असेल. धनंजय हिलाल सोहनसाठी स्लोअर फेकला. आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं होतं आणि त्याच वेळेला ही सिंगल आली आहे लेगवाच्या स्वरूपात. राकेशला मिळाले शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक. धाबा झाले 44 वरती मोठा फटका येणार का, त्यामध्ये या ठिकाणी जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळू शकतील. तेवढ्या ताकदीने गोलंदाजी, वेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळेल आतापर्यंत यावेळेस धनंजय हिलाल यांची. कारण 11 धाबा आलेल्या आहे, 2 चेंडूवरती 10 आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करत असताना सिंगल आली आहे लेगबाच्या स्वरूपात. शेवटचा बॉल राकेश असेल ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल स्लोअर फेकलाय. राकेशने मात्र योग्य ओळखलं की स्लोअर येणार आहे, त्यासाठी जो तयार होता, जागा बनवली. ऑन साइडला हा तडाखा आणि स्कोर झालाय टोटल आपल्याला पाहायला मिळू शकेल 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 12-13 नागाव टीमच्या.
पंचांना फोन आलेला आहे कारण असते कारण आपण खेळाडूंना सुद्धा अलाउड करीत नाहीत फोन घेण्यासाठी. चला बामाली 40+ टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण तुर्बे 40+ टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती असेल बामाली 40+ संघाच्या संगणकाला की आपण टॉस साठी यावं. बामाली 40+ संघाला लास्ट कॉल आहे बा. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं ना, या वर्षीपासून नवीन नियम चालू झालेला आहे. जो संघ उपस्थित नसेल त्यांना टॉस कॉल दिला जाणार नाही, याची दक्षता घ्या आणि लगेच आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. गणेशदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी करायचं आहे. बामाली 40+ त्यांच्या विरोधात तुर्बे 40+ अशी लढत असणारे 4 षटकांची मॅच. 4 षटक 4 गोलंदाज. टॉस या ठिकाणी केले जात आहे. टेलिच कॉल आणि हेड आलेला आहे. तुर्बे टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय त्यांचा राहिलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय बामाली संघाला. थँक्यू संतोष दादा गरत. थँक्यू वैभव ओपी. या ठिकाणी आपण पहिल्या सत्रामध्ये चांगली इनिंग साकारली. अंतिम मुवमेंटला राकेश पाटीलचा वादळ आला. आक्रमक फटके त्याच्या बॅट मधून आल्याने एक चांगला टार्गेट सेट झाला. तब्बल 10 बनवल्या फर्स्ट सेशन मध्ये. आपण पाहिलं तर 50 आणि 51चं टार्गेट मनाशी बाळगून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाची. सानिक 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान वासुदेव कालू मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वर्गीय प्रभाकर असो पाटील स्मृती चषकामध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहता अजय जो विस्फोटक खेळाडू आहे त्याच्या संगतीनं मुकेशला आपण पाहता. आक्रमक जोडी टीम उसाटणे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या P1च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील. रोहित पटेलनं फलंदाजीमध्ये या ठिकाणी नाराज केलं टीम 12-13 नागाव या संघाला. आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्याच बॉल आक्रमक फटका क्षेत्ररक्षक आहेत सापला. विकेटचं बटन आणि मोठा विकेट मैदानातून बाहेर होत आहे. अजय बॅक टू द आउट. पॉवर सर्कल मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन मात्र क्षेत्ररक्षक तिसगत घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना भरपूर चांगली राहिली आणि एक मोठा सापला रचला गेला. कारण की या मॅचची गोल्डन विकेट त्या ठिकाणी कॅरी केली. कारण की महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. उसाटणे संघाचा फलंदाज अजय भंडारी बॅक टू द डगआउट. नवीन आला फलंदाज धनंजय हिलाला आपण पाहता जो अष्टपैलू खेळाडू टीम
उसाटणे या संघाचा नेहमीच आक्रमकरित्या त्याचा खेळ राहिलाय, मात्र या मॅच मध्ये रोहित पाटीलची गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसते. आक्रमक फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये झेल टिपला आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा विकेट मैदानातून बाहेर. धनंजय गिलाय बाद. जबरदस्त गोलंदाजीचं या ठिकाणी कौशल्य आपल्याला पाहिलं तर भरपूर चांगलं. ज्या रीतीनं तो फिल्डिंगचं डिस्ट्रेशन सजवतोय त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित पाटीलला मिळालं दुसरं सर्वात मोठं यश, कारण 2 धडाकेबाज फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. आता थोडासा संघ अडचणीमध्ये येतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ, कारण 2 मोठे झटके या संघाला दिलेत. ते म्हणजेच रोहित पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता उज्ज्वल डोपरीला 5 मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करेल. ऑन हॅट्रिक रोहित पाटील. आक्रमण केलाय, गॅप मध्ये चेंडू रोयलाय, चेंडू जाईल गरंगलात सीमा पार. येतोय संघर्षाचा चौकार उज्ज्वलच्या बॅट मधून. तडाका चौकार आपण पाहिला. 2 चेंडूवरती विकेट आले होते, त्यानंतर धाव संख्येला गती थांबवली होती आणि ती गतीला वेग देण्याचं काम केलं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, मात्र चेंडूने टिकल्या या ठिकाणी जिंकले शर्यत आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार येत असताना उज्ज्वलच्या बॅट मधून. की धावसंख्या थांबेल की काय, मात्र तो प्रेशर या ठिकाणी आला नाहीये टीम उसाटण्यावरती. आणि यावेळेचा बॉल यू मिस आय डेफिनेटली फलंदाज होते बाद. तिसरा धक्का उसाटणे संघाला फलंदाज बाद उज्ज्वल. मिळते सागर बडवाल, ओम साई डीजे. जबरदस्त आवाज, आमच्या आवाजाची नेहमीच ते काळजी घेत असतात आणि सातत्यानं क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय चांगली म्युझिक त्यांची आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. उलिया मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धडाकेबाज गोलंदाजी राहिली आहे. 3 विकेट कॅरी केल्या आहेत मैदानामध्ये. रोहित पाटीलनं 2 चौकारी आलेत. आता मात्र शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. स्टाकेनला नवीन आलेला फलंदाज अमर भंडारी, त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. 3 विकेट माघारी परतलेत. या परिस्थितीला कशा पद्धतीचा क्रिकेट दाखवला जाईल या मॅच मध्ये रोहित पाटील सज्ज झालाय. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चकावले त्या क्षेत्रामध्ये, सिंगल कन्वर्ट झाले. लगेच दुसरी धाव त्या ठिकाणी चोरली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इथून पहिलं षटक झालं समाप्त. पहिल्या षटकाखेरीस सानबी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाची धावसंख्या लागली 3 गडी बाद 10 धावा.
मिळते उसाटणे संघाची. मात्र समीकरण बदललं, येणारे चेंडू असतील ते 24 आणि गरज असेल ती 41 धावसंख्येची. 24 बॉल 41 समीकरण या ठिकाणी येऊन टेपलाय. बॅटिंग करत असताना टीम उसाटणे समोर पाच्यामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी येणाऱ्या काळामध्ये केली जाईल. रोहित पाटीलनं चांगली गोलंदाजी तर केली आहे, मात्र 2 चौकार त्याच्या विरोधात आले आणि एक चांगला टार्गेट, जो टार्गेट आस्किंग रन रेट आहे ना, तो आस्किंग रन रेट या ठिकाणी मिळालाय बॅटिंग करताना उसाटणे संघाला. बॉलिंग मार्क वरती येत आहेत हर्षंक पाटील, एक अतिशय चांगला गोलंदाज टीम 12-13 नागावचा. फुल्लर लेनचा बॉल झेलखाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, झेल टिपलाय आणि आता डिसिजन काहीसा पेंडिंग राहील, कारण फुल्लर लेनचा बॉल आणि अंपायर चेक करतील. अंपायरनं या ठिकाणी हा रिव्ह्यू घेतलाय, कारण चाचपणी त्या ठिकाणी केली जाईल. काही क्षणात डिसिजन येईल. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल या ठिकाणी. आपण पाहता डिसिजन पेंडिंग आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य त्या ठिकाणी चेक केले जातं. डिसिजन पेंडिंग आहे, काही क्षणात डिसिजन येईल. पाच मात्र काय डिसिजन येतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. डिसिजन पेंडिंग, काही क्षणात निर्णय आपल्या समोर येईल. फलंदाज बाद आणि विकेट धक्का क्रमांक 4 मैदानातून बाहेर फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये मुकेश मडवी. अनुज डोबरी त्याच्या कांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आली. संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय, कारण विकेट मागे विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 3 फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झालेत. अजय असेल, मुकेश असेल, त्यानंतर धनंजय हिलाल असेल. तिन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला नाहीये, मात्र मिडल ऑर्डर मध्ये आता जिम्मेदारी आली आहे टीम उसाटण्याची. पाच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ते करतायत मैदानामध्ये. हर्षांक, यावेळेचा बॉल यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का टीम उसाटणेला. फलंदाज बाद अनुज. काय चांगली गोलंदाजी होते टीम आई गावदेवी 12-13 नागाव या संघाकडनं, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांना हवी होती, 51 धावा त्यांना डिफेन्स करायचे, अशा परिस्थितीला 5 विकेट लवकर बाद झालेत.
सानवी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाचे काय चांगली गोलंदाजी राहिली आहे. गावदेवी 12-13 नागाव संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. ऑन हॅट्रिक बॉलिंग ट्रॅक वरती आपण बाद हर्षंक पाटीलला ज्यांना प्रतिम गोलंदाजी केली, ज्या प्रकारे रोहितनं गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी राहिली आहे हर्षंक पाटीलची. अमर इलाल शाकीने इनला आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळेल. पाचमध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल, चला स्पीडअप करा, वेल फार महत्वाचे. हर्षांक ऑन हॅट्रिक. या बेचा बॉल यॉर्कर लेनची चेंडूपैकी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न नाहीये आणि इथून डॉट चेंडूची सांगता चालली आहे. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण हर्षांक पाटील मैदानामध्ये. फलंदाजांना या ठिकाणी मोठे पटकू खेळू देत नाहीयेत. चांगली कामगिरी त्यानं केली आहे. 3 बॉलवरती 2 विकेट आणि कोणती धाव या ठिकाणी खर्च केली नाही. व्हेरी गुड बॉलिंग यॉर्कर आणि या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना उसाटणे संघाला संघ अडचणीमध्ये येतोय. सहावा धक्का मैदानामध्ये बसलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला 10 या आकड्यावरती. हर्षंक पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या, कारण 4 बॉलवरती 3 विकेट, कोणती धाव त्यानं खर्च केली नाहीये. हर्षंक पाटील जबरदस्त गोलंदाजी करत असताना पिटूचं षटक आहे. या षटकामध्ये अवघे 3 क्षेत्ररक्षक बाहेर असताना ही कामगिरी त्यानं केली आहे. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहता. पुढील बॉल या बेचा बॉल यॉर्कर फेकलाय अरुंद कार्पेट ड्राईव्ह. एक धाव बऱ्याच उशिरानं आता स्कोरबोर्ड हलताना पाहायला मिळेल. एकादमीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 गो. शेवटचा बॉल या षटकातील भाग्येश टाकेनेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अमर भंडारी त्याच्या संगतीनं जितेश मैदानामध्ये आलेत. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाज हर्षंक पाटीलचा. शेवटचा बॉल एखाद मोठ्या फटकेची अपेक्षा असेल टीम उसाटणेला. तो मोठा फटका येईल का? झेल काली क्षेत्ररक्षक 7वा धक्का मैदानामध्ये लागलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला. फलंदाज अमर भंडारी बाद. चला स्पीडअप करा. टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघ 7 गडी बाद झालेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ आता भरपूर मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. मात्र अडचणीतून बाहेर काढण्याचं काम कोणता फलंदाज करू शकेल तो म्हणजेच अनिकेत डोपरी. त्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे आणि या मैदानामध्ये नेहमीच त्याचा आक्रमक खेळ राहिलाय. मात्र या मॅच मध्ये त्याला संघर्ष करावा लागेल. पाचवीत मात्र फटकेबाजी मोठी केली जाईल का? कारण की संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. अशा परिस्थितीला जर चांगली बॅटिंग केली तर नक्कीच या ठिकाणी चांगली कामगिरी होऊ शकतो. मात्र तसं काही घडलं जाईल का? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत आहे राकेश पाटील. इनॅट क्रमांक 9 वरती फलंदाज अनिकेत डोपरी. वाचवून ठेवलं होतं या खेळाडूला. 2 षटक, कारण आपण पाहिलं तर 5 षटक 5 गोलंदाज आणि अशा परिस्थितीला चला स्पीडअप करा, बेल घेऊ नका. महत्वपूर्ण विकेट मैदानामध्ये अनिकेत डोपरी. जर मैदानामध्ये 3 षटक थांबला तर येणाऱ्या काळामध्ये सामन्याचं चित्र वेगळं असेल यातील मात्र शंका नाहीये. जिथे सोनं स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतंय. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय, ज्याने आक्रमकरित्या बॅटिंग केली फर्स्ट सेशन मध्ये. यावेळेचा बॉल आक्रमक फटका, गॅप मध्ये चेंडू रोवलाय. चेंडू एका टप्प्यानंतर फरार होतोय. संघर्षाचा चौकार जितेशच्या बॅट मधून येत असा.
तुर्बे 40 प्लस पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना खास सपोर्ट करण्यासाठी आमचे मान्यवर मंडळी. तुर्बे 40 प्लस न आज चांगला क्रिकेट या ठिकाणी दाखवला. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली. या मॅच मध्ये संघर्ष करताना जितेशला आपण पाहता त्याच्या बॅट मधून चौकार आलाय आणि अशीच काही फटकेबाजी करावी लागेल उसाटणे संघाला. फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर. हा फटका खेळून गाड्या क्षेत्राच्या किती दूर भरून सिंगल प्राप्त झाली आहे. अनिकेत डोपरी आता स्टाकेनेला येऊन टेपतील. त्यांच्यावरती कांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. संघाची धावसंख्या एकने वाढत असताना संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. आक्रमणाला इथून सुरुवात करावी लागेल. 51 धावा चेस करायचे आहेत. अशा परिस्थितीला तिसरं षटक मार्ग असते. राकेश पाटीलचं हे षटक आपण अनुभवता. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. अनिकेत डोपरी स्टॅकेन एनला त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत टीम उसाटणेला. यॉर्कर लेन फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची संख्या झाली आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जर या मॅच मध्ये वाढले तर संकटामध्ये सापडू शकतो टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ. मात्र इथून अनिकेत डोपरीला चांगला खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये चांगली कामगिरी. राकेश पाटील सज्ज झालेत. सेकंडला अनिकेत डोपरीला आपण पाहता. मोठ्या पटक्यांची अपेक्षा आहे. मोठा फटका आणि हाच मोठा फटका त्याने लगावलाय. सरळ स्टेज वरती येतोय हा धमाका तडाका षटकार. फटका याच फटक्याची अपेक्षा होती. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं जर अनिकेत डोपरी मैदानामध्ये जर थांबला तर येणाऱ्या कालामध्ये या मॅचचं चित्र वेगळंच असू शकतो आणि तोच फटका आता त्याच्या बॅट मधून आलाय. संघर्षाला त्यानं सुरुवात केली आहे. मात्र शेवटी तेवढा चांगला करावा लागणार आहे. या डावामध्ये साजेदारी फार महत्वाची आहे आणि येणाऱ्या कालामध्ये फटकेबाजी महत्वाची आहे. राकेश पाटील सज्ज झालाय. पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न लंद कापेट डावचा फटका सिंगल कन्वर्ट झाले. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती 51 धावा चेस करायच्यात. अशा परिस्थितीला एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. वन टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. जितेश होणं स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. संघाचा डावर त्याने सावरलाय. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली. एकच धाव मिळताना दिसते. दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता मात्र चोरटी धाव होईल का आणि चोरट्या स्वरूपात धाव डाव लगावल्या. कोणती इजा नसावी. जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले जात आहेत कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. आणि या तऱ्हेनं इथून समाप्त झालं तिसरं षटक. 3 षटकाकडेच धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 25. समीकरण मैदानामध्ये उरलं. येणारे चेंडू असतील ते 12 आणि 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये.
12 बॉल आणि 26 ची गरज या मॅच मध्ये. संघर्ष भरपूर चांगला करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. जरी 7 गडी जरी बाद झाले ना तरी संघर्ष करताना दिसलाय. नेहमीच स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ नेहमीच संघर्ष करणं जाणतोय आणि नेहमीच सामना ते सोडत नाहीयेत. आक्रमकरित्या त्यांचा खेळ सातत्यानं होताना मी पाहिलंय. आणि आज या मॅच मध्ये येणारी 12 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 26 धावांची. हा षटक फार महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. सूरज मडवी नेहमीच आपण पाहिलं सूरज मडवीचं पहिलं पॉवर सर्कलचं षटक नेहमीच असायचं. मात्र या मॅच मध्ये रणनीती थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4थ्या षटकामध्ये सूरज मडवीचा वापर या ठिकाणी केलाय नागाव टीमनं. पहिलाच बॉल वेगवान तेज दराड चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. अनिकेत डोपरीच्या विरोधात डॉट चेंडू फेकणं फार कठीण काम आहे. मात्र ते सोपं बनवलंय मैदानामध्ये. सूरज मडवी चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहता समीकरण बदलता येणारे 11 बॉल आणि 26 ची गरज आहे. या बेलचा बॉल ओव्हर स्टेपिंग आणि या बॉल वरती येते तडाखा. एक नो बॉल या मॅचचा या ठिकाणी पलटण्याचा या ठिकाणी ध्येय ठेवू शकतो यातील मात्र शंका नाहीये. कारण की येतोय हा मोठा तडाखा षटकार. इथून जर नो चेंडू मागच्या बॉलवरती जर फेकला नसता तर इथे बाद झाला असता फलंदाज. आणि अनिकेत डोपरी स्टॅकनेनला आता पाहायला मिळेल सुरक्षित. पाचमध्ये त्याचा खेळ कशा पद्धतीने राहील. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे. या मॅचची गोल्डन विकेट अनिकेत डोपरी बाद. येणारे चेंडू असतील ते 9 आणि गरज असेल 19 धावसंख्येची. 9 चेंडू 19 धावा. आता मात्र मैदानामध्ये आलाय अनिल डोपरी. नेहमीच आक्रमकरित्या खेळ याचा राहिलाय. कित्येक वर्ष क्रिकेटला त्याने दिलेत आणि आजही तो मैदानामध्ये चांगला खेळ करताना मी पाहिलाय. आणि त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी. 8 विकेट मैदानातून बाहेर झालेत. आता मात्र युनिट क्रमांक 10 वरती आपल्याला पाहायला मिळते अनिल डोपरी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. सूरज मडवीचा पुढील बॉल 9 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसतंय मैदानामध्ये. स्विचेट याच खेळीसाठी जाणला जात आहे. जुना जाणता खेळाडू आणि आल्या आल्या तर आपली ताकद त्यानं सिद्ध केली आहे. मिळतील 4 धावा. या ठिकाणी आपण पाहिला अनिलजी डोपरी यांच्या माध्यमातून चौकार येत असताना चांगली कामगिरी ते करतायत मैदानामध्ये. आणि इथून आपण पाहता संघाचं समीकरण बदलता येणारी चेंडू असेल ते 8 बॉल आणि 15 ची गरज आहे. 8 बॉल 15चं समीकरण. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसते मैदानामध्ये. चांगला टसन क्रिकेट कधी बाजू नागावच्या बाजूनं तर कधी उसाडण्याच्या. पल्लू स्कोप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. तेवढे डॉट बॉल येतील ना तेवढे मात्र फायदा मिळेल टीम आई गावदेवी 12-13 नागाव या संघाला. मात्र डॉट बॉल पर्सेंटेज या ठिकाणी मॅच थोडीशी दूर घेऊन जातील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या. समीकरण बदलता येणारे 7 बॉल 15 ची गरज आहे. अंतिम बॉल फुलर लेनचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने दिले हुलकावणी. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील या बॉल वरती 4 धावा. आणि इथून येणाऱ्या 6 बॉल वरती समीकरण उरले 11 या धावसंख्येचं.
थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग नकोय, स्पीड अप करा. टीम आई गावती 12-13 नागावा संघ. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी. येणारे 6 बॉल आणि 11 ची गरज आहे. अनिल डोपरी यांची फलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करताना दिसलेत. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. संघ अडचणीमध्ये असताना कशा पद्धतीचा खेळ करावा याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहता अनिलजी डोपरी यांचा. तर 2 चौकार सलगचे 2 चौकार जर आले अनिलजी डोपरी यांच्या माध्यमातून तर नकुल पाटील आणि प्रदीप पाटील, नकुल पाटील पिसारवे आणि प्रदीप पाटील वाकलन यांच्या माध्यमातून सलगच्या 2 चौकारासाठी तब्बल 5,000 रुपये अनिलजी डोपरी यांना नक्की सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. कारण की लिजंड खेळाडू आहेत, चांगली कामगिरी ते करतायत मैदानामध्ये. 6 बॉल 11 ची गरज आहे. राज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. जितेश खात्यामध्ये स्ट्राईक आणि या बॉल वरती येतोय हा तडाका धमाका षटकार. जण काही मॅच हवा या बॉल वरती निघाली आहे. फुल्लर लेनचा बॉल फेकला. या ठिकाणी आपण पाहिलं तर 12-13 नागाव या संघाने भरपूर चुका केल्यात आणि याचं प्रायचित्त मैदानामध्ये भोगावं लागतं. समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील ते 5 आणि गरज असेल ती 5 धावसंख्येची. 8 विकेट माघारी परतले तरी सुद्धा संघर्ष भरपूर मोठा केलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं काय चांगली कामगिरी केली आहे आणि संघर्षातून नेहमीच ते निघत असतात. चांगली कामगिरी ते करत आहेत आणि आज आपण पाहता 5 बॉल 5 ची गरज आहे. मॅच कुठे होती आणि कुठे आली. 1 नो बॉल, भरपूर काही चुका त्या ठिकाणी झाल्या आणि तिथून मॅच चालू झाली आणि तिथून चांगली कामगिरी झाली आहे. पुढील बॉल, यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर खेळून काढला. सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न आता केलाय पाहिजे मात्र डेंजर एंडला काय घडेल आणि रन आउटच्या स्वरूपात विकेट. अनिल डोपरे बाद होत असताना मैदानामध्ये आपण पाहता आता समीकरण बदलत आहे. येणारे चेंडू असतील ते 4 आणि गरज असेल ती 4 धावेची आणि शेवटची विकेट. हॅलो, शेवटची विकेट आहे. पंच मंकड विकेटला वॉर्निंग आहे की डायरेक्ट आहे? डायरेक्ट आउट आहे, वॉर्निंग आहे. ठीक आहे, कारण शेवटची विकेट आहे, या क्षणाला हे महत्वाचं असतं. शेवटची विकेट मैदानामध्ये आहे. सामना कुठेही जाऊ शकतो कारण येणारे 4 बॉल 4 ची गरज. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते आणि ते पाहता मॅच आता कुशल मुवमेंटला येऊन टेपली आहे. विकेटी त्यांना वाचवायचे आहेत, रनही बनवायचे आहेत आणि इथून धावा डिफेन्स करायचे. टीम आई गावती 12-13 नागावला. मॅच भरपूर चांगली रंगली आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार झाला पुन्हा एकदा या सामन्यासाठी, कारण 4 बॉल 4 ची गरज आहे. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल समीर हिलाल. इनेट क्रमांक 11 वरती, म्हणजेच शेवटची विकेट. जर विकेट आली तर सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करेल आई गावते 12-13 नागाव. तर येणाऱ्या काळामध्ये 4 धावा बनवल्या तर सामना जिंकेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. चांगली कामगिरी सानिका 11 रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच सामना कसा असावा याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहता. संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. यावेळेचा बॉल हवेमध्ये फ्लाय झाला आणि सामना फिनिश. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय सानिका 11 रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं.
6 चेंडूंमध्ये 18 धावेचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च केल्या. तो जितेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त मॅच रंगली. अभिनंदन टीम उसाटणे, हार्ड लक टीम नागाव. जबरदस्त क्रिकेट राहिला. नक्कीच आदेश, मी नेहमी म्हणतो तुमच्याकडे किती यंगस्टर खेळाडू असू द्या, एक तरी सिनियर खेळाडू तुमच्या टीम मध्ये पाहिजे. खर तर अनिल दादा ढोपरे यांनी जे 2 चौकार लगावले ना, ते बॅटर जितेश प्रेशर कमी झालं आणि ते 2 चौकारांना टोटली मॅच मध्ये इन झालं. देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय भास्करजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पारितोषिक देणार जितेशला. अभिनंदन. वेल डन, वेल जॉब. अफलातून लढाई. तर सन्माननीय रवींद्र घरत या टीमचे पुरस्कर्ते, सातत्यानं आपण त्यांना बघतो पुरस्कर्ते म्हणून ते काम करतात. जितेश, मी पाहुण्यांना विनंती करेन आपण असला दिसावं. वंडरफुल मॅच, हाय व्होल्टेज. जितेश, हात त्याचा माझ्या हातामध्ये आहे आणि पूर्णतः थरकाप आहे त्याच्या अंगामध्ये. जितेशच्या मॅचचा ड्रामा आम्ही ओळखू शकतो तुमच्या बॉडी लँग्वेजवरून. काय म्हणशील या संपूर्ण मॅच बद्दल? मला वाटलेला मी मॅच जिंकून देईन. मी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि दिला. अनिल दादा मैदानामध्ये आले होते, काय आशा होती त्यांच्याकडून? त्यांच्याकडनं एकच आशा होती का मला स्ट्राईक द्यायची, का त्यांना माहिती मी पण मारी म्हणून. खर तर जे 2 चौकार ते फार टर्निंग पॉइंट ठरले, कारण त्या चौकारानं तुझ्यावर प्रेशर कमी झालं. 6 मध्ये 11 राहिल्या आणि त्या 2 चौकाराबद्दल काय म्हणशील? मी उल्लेख केला एकतरी खेळाडू तुमच्या सिनियर पाहिजे आणि आज तो कामी आला, कारण अनुभव हा सगळ्याधिक मोठा गुरु आहे. काय म्हणशील आनंदातांच्या 2 चौकाराबद्दल? त्या 2 चौकांमुळेच आम्ही मॅच मध्ये आलो. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय सानिका लेवनचे सर्व रवींद्र घरत यांच्याकडून हे पारितोषिक आहे. टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या अनिल दादा 1000चं पारितोषिक घेण्यासाठी